नमस्कार, रुपालीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे एकदम हॉटेलमध्ये मिळती तशी अंडा करी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर इथे काही अंडी घ्यायची आहेत आणि ही अंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत। आता हे अंडी आपण एका पातेल्यामध्ये घेऊयात आणि यामध्ये आता हे अंडे पूर्णपणे बुडतील एवढं आपल्याला पाणी घालायचंय आणि हे अंडे छान असे शिजवून घ्यायचे। आणि हे शिजायला टाकताना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। यामध्ये मीठ घातल्यामुळे काय होतं, अंडे फुटत नाहीत आणि छान असे वाफवले जातात। तर या आपण हे अंडे शिजवून घेऊयात। 15 ते 20 मिनिटं लागतात। तर तुम्ही बघू शकता गॅस ऑन केलेला आहे आणि हे अंडे आपले शिजलेली आहेत। या अशा चिरा गेल्या म्हणजे समजून जायचं की आपले अंडे शिजून तयार झालेले। तर आपण अंडा करीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेते आणि तेल छान गरम झालं की मग इथं एक मीडियम आकाराचा उभा कापून घेतलेला कांदा घेतलाय, तर तो कांदा घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही किती भाजीची क्वांटिटी बनवताय त्या हिशोबाने तुम्ही मसाला तयार करा। तर मी इथे एक छोट्या आकाराचाच कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा एकदम लालसर असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलंय। हे सुद्धा छान असं फ्राय करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता हे मस्त भाजलं गेलेलं आहे। एकदम करपायचं सुद्धा नाही आणि कच्चही नाही राहिलं पाहिजे। तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे, ते थंड होतंय तोपर्यंत सुके मसाले वाटून घेऊया। इथं मी पाव वाटी डाळवे घेतलेले आहेत, एक 7 ते 8 काळे मिरे, 7-8 लवंगा, इथं शहाजिरे घेतले अर्धा चमचा आणि दालचिनीचे तुकडे घेतले 2, एक स्टार फूल आहे आणि इथं अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे। हे सर्व मसाले कच्चेच घेतलेत कारण हे नंतर आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे राहते। तर याची मस्त अशी पूड बनवून घेतलेली आहे। तर ती पूड मी एका वाटीमध्ये काढून घेतेय। तर हे बघा, ही आपल्याला भाजीला लागेल तेवढी वापरायची आणि राहिलेली तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि नंतरच्या भाजीला सुद्धा यूज करू शकता। तर हे मसाले सुद्धा इथं थंड झालेला आहे। तर आता आपण हा सुद्धा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। यामध्ये बिलकुल थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटावं लागेल। तर तुम्ही बघू शकता हा मसाला सुद्धा आपला एकदम तयार आहे आणि आता हे अंडे सुद्धा एकदम थंड झालेले आहेत। तर ती अंडी आपण फोडून घेऊयात। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं याला टॅप करून याचं हे साल जे आहे ते काढून घ्यायचंय। एकदम इझिली निघतं आणि आपले अंडे मीठ टाकल्यामुळं फुटली सुद्धा नाहीत, एकदम छान अशी वाफवली गेली आहेत। तर याच कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालून घेतेय। ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया आणि या तेलामध्ये हे अंडे आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवरच
आपल्याला हे अंडे छान असे फ्राय करून घ्यायचे। कारण आपण जी हॉटेलमध्ये अंडा करी खातो तर त्यामध्ये सुद्धा हे अंडे फ्राय केलेले असतात, म्हणून आपण आज त्याच पद्धतीने बनवणार आहोत। म्हणून हे अंडे मी घरी सुद्धा असे फ्राय केलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता। आणि आता हे मी एका ताटात काढून घेते आणि आता याच तेलामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता तो मसाला घालून घेऊयात आणि हा मसाला एकदम छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त तर आपला मसाला इथे फ्राय झालेला आहे, एकदम तेल सोडलंय पूर्ण। तर यामध्ये मी घालते 1 चमचा काळं तिखट जे आपलं घरी बनवलेलं असतं, 1 चमचा मी चिकन मसाला घातलाय आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा हे सुके मसाले जे वाटून घेतले होते ती पूड 1 चमचा घातलेली आहे। आणि आता हे सुद्धा छान असं फ्राय करून घेऊयात। तर हे मस्त फ्राय झालेलं आहे। यामध्ये 1 ते 1.5 पळी मी पाणी घालून घेते आणि परत हे 2 ते 3 मिनिटं असं शिजू देऊया। आणि आता ही फ्राय केलेली अंडी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। या अंड्याला तुम्ही एका थोडासा कट सुद्धा मारू शकता। आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचंय, थंड पाणी घालायचं नाही, एकदम उकळतं पाणी घालायचंय। मग काय होतं आपल्या अंडा करीला तरी एकदम छान येते। आणि आता चवीनुसार मीठ आणि वरती ही अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि आता ही अंडा करी आपण 8 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर अशी शिजू देणार आहोत। तर आजची आपली रेसिपी तयार आहे, म्हणजेच आपली अंडा करी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन रेसिपी सोबत।